नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो आहे उपवासाच्या कुरडया. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी अर्धा किलो साबुदाणा भिजत घातला होता रात्रभर. छान असा मोकळा भिजलेला आहे आणि अर्धा किलो साबुदाण्याला इथे अर्धा किलो बटाटा शिजवून घेतलेला आहे. साबुदाणा सुरुवातीला मिक्सरमधून थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचा आहे. गरज भासेल एवढं 1 ते 2 चमचा इतकं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर इथे शिजवलेला बटाटा आहे तो सुद्धा व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करायचं. त्यानंतर सोऱ्याच्या मदतीने यामध्ये आपण कुरडया घालू शकतो. अशा कुरडया घालून आपण 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून तयार करायच्या आहेत. अशा प्रकारे इथे कुरडया तयार होतात. त्यानंतर तेलामध्ये घालून तुम्ही तळू शकता आणि इथे तुम्ही फायनल पाहू शकता की मस्त अशा फुलणाऱ्या कुरडया तयार झालेल्या आहेत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आता यामध्ये मी फक्त चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तुम्ही थोडी चटपटीत चव येण्यासाठी मिरची आणि जिऱ्याची पावडर करून सुद्धा घालू शकता आणि छान चटपटीत अशा इथे कुरडया तयार करू शकता.